तिळगुळ घालून लाडू तर सगळेच बनवतात, पण आज आपण बनवणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीचे तीळ, गूळ, शेंगदाणे आणि त्याचबरोबर खजूरसुद्धा आपण याच्यामध्ये वापरणार आहे. कारण खजूरचा आपण याला गोडवा देणार आहे. आपण इथं गूळ वापरलेलाच आहे, पण खजूरचासुद्धा एक नॅचरल टच आपल्या या लाडवांना मिळणार आहे आणि एकदम पौष्टिक असे आपले आजचे तिळाचे लाडू होणार आहेत. त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आणि पटापट तुम्हीसुद्धा या संक्रांतीला अशा प्रकारे खजूर वापरून तिळगुळाचे लाडू नक्की बनवा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये. तर मंडळी, आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीचे लाडू बनवणार आहे. संक्रांत अगदी तोंडावर येऊन ठेपली आणि आपल्याकडे तर अजून तिळगुळाचा पत्ताच नाही आहे. तर मग आज आपण मस्त असे वेगळ्या पद्धतीचे तीळ, गूळ, शेंगदाण्यासोबतच खजूर वापरून आपण लाडू बनवणार आहे की नाही. थोडीशी वेगळी पद्धत आहे ना, वेगळंच वाटते ना. कधी तुम्ही बघितले नसतील अशा प्रकारचे लाडू. तर चला मग पटापट असे हे लाडू बनवून घेऊया. त्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया आणि तीळ, शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथं प्रमाण बघा, 1 वाटी तीळ घेतलेत आणि 1 वाटीच आपण शेंगदाणे घेतलेत आणि अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी आपण खजूर घेतली. खजुराच्या आतलं बी काढून मग ती खजूर वापरणार आहे आपण. आता हे तीळ जे आपण घेतले होते ते चांगले चटचट आवाज येईपर्यंत चांगले खरपूस असे भाजून घ्यायचेत. म्हणजे काय होईल, छान असं मिक्सरमध्ये ते बारीक होतील आणि ना त्याच्यामध्ये एकदम कडवटपणा थोडासा असतो ना, तो त्यातला निघून जातो भाजल्यानंतर. आणि ते आपण तीळ काढून ठेवले बाजूला थंड व्हायला जरा, आणि नंतर आपण शेंगदाणे घालून घेऊया. शेंगदाणेसुद्धा थोडेसे खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. म्हणजे याच्यावरची स्किन आहे ती निघून जाईल. आपल्याला ती काढायची आहे स्किन. तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही अशीच ठेवली ना तरीसुद्धा चालेल, आणि नसतील आवडत तर तुम्ही वरचं ही साल काढली तरीसुद्धा चालेल. शेंगदाणेसुद्धा छान खरपूस भाजलेले आहेत. यांनासुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. म्हणजे दोन्हीही चांगलं 5-10 मिनटं ठेवायचे असत आणि गार करून घ्यायचं आहे. शेंगदाणे थोडे कोमट झाले ना की मग आपण याची सालं काढून घेऊया. आता तीळ थोडे आपले थंड व्हायला लागलेत, शेंगदाणे पण थंड व्हायला लागलेत. शेंगदाणे थंड झाले ना की मग याच्यावरची आपण स्किन सगळी काढून घेणार आहे. आणि त्यासाठी बघा, आपण अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी इथं खजूर वापरलेली आहे. म्हणजे काय, गोड जे आपण वापरणार आहे ना ते सुद्धा आपण 1 वाटीच घ्यायचं आहे बरं का. म्हणजे 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे, आणि आपण जे काही, तुम्ही जर खजूर नसेल वापरणार ना तर पूर्ण गूळ आहे तो 1 वाटी घ्यायचा. म्हणजे समप्रमाणात घ्यायचं. तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये आपण चाडेभरडे वाटून घेणार आहे. आता आपण गूळ वितळवून घेणार आहे. आणि ही खजूर बघा, हे खजूरसुद्धा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. आणि ही मी अर्धी वाटी तीळ बाजूला ठेवले होते, आपण वरून याला घालणार आहोत. आता आपण कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे. म्हणजे 2 चमचे जरी तूप घातलं ना तरी चालेल. आणि काय होतं, तुपानं मस्त शाईन येते आपल्या लाडवांना. त्यामुळे 2 चमचे तर तूप घाला. आणि हे गूळ जो आपण होता ना तो चिरून घेतलेला आहे, म्हणजे पटकन तो वितळतो. त्यामुळे खडा गूळ नको आहे, चिरून घ्या म्हणजे पटकन वितळेल. जास्त गरम झालं ना गूळ की मग त्याचा पाक व्हायला लागतो. त्यामुळे ना नेहमी गूळ चिरून घ्यायचा. 2 मिनटं अगदी वितळवून घेतला गूळ. आणि त्यानंतर आपली जी खजूर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती ना ती घातलेली आहे याच्यामध्ये. तीसुद्धा अगदी 1 मिनिटभर याच्यामध्ये आपण परतवून घ्यायचे. म्हणजे गूळ आणि खजूर दोन्ही एकजीव होईपर्यंत जरा आपण तिला परतवायचं आहे. आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे बरं का, खूप मोठा गॅस करू नका, एकदम बारीकच गॅस ठेवा. आणि असं सतत हलवत राहायचं आणि गूळ आणि आपली ही जी खजूर आहे दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित आपण एकत्र करून घेतले आहे. आता ती जी आपण भरड बनवून घेतली होती तीळ आणि शेंगदाण्यांची, ती यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि थोडी थोडी हलवायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो. जरी बघा गूळ कमी पडला आणि ती आपण जे तीळ आणि शेंगदाण्याचं बनवलं आहे ना भरड, ती जास्त झाली तरीसुद्धा ना थोडं थोडं जर टाकून आपण हलवत राहिलो ना आपल्याला अंदाज येतो. मग आपण ते बाजूला ठेवलं आणि नंतर आपण त्याचे लाडू बनवलेत ना तरीसुद्धा चालेल. आता आपण याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे. आणि त्यानंतर हे जे तीळ आपण ठेवले होते ना अख्खे, ते यामध्ये घालून घेणार आहे. म्हणजे लाडवावर मस्त असे अख्खे तीळसुद्धा दिसून येतील. त्यामुळे हे जे तीळ आहेत ना ते भाजलेले आहेत बरं का.
आपण जे मगाशी तीळ भाजले ना त्यातलेच मी काढून ठेवले होते. आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं. छान असं सगळं गूळ वगैरे सगळं ना एकजीव झालं पाहिजे. या तिळामध्ये ना अजिबात कोरडं कुठेही राहिलं नाही पाहिजे. व्यवस्थित एकदम सगळं एकजीव करून घ्या. आणि त्याचा बघा गोळा तयार व्हायला लागला आहे, म्हणजे आपले लाडू मस्त वळणार आहेत. आणि आतमध्ये आपण जी खजूर घातले ना तिच्यामुळे मस्त बाइंडिंग येतं आणि छान असे लाडू आपले वळलेसुद्धा जातात. आता आपण एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊया. कढईमध्ये राहिलेत ना मिश्रण तर ते जास्तच गरम गरमच राहणार, थंड होणारच नाही. त्यामुळे मी ताटामध्ये काढून घेतले. थोडंसं अगदी मिनिटभर 2 मिनिट आपण फक्त त्याला थंड होऊ दिलं आणि पटापट असे गरम गरम आहे आपलं सारण हे तोपर्यंतच लाडू वळून घेऊया. आणि लाडूसुद्धा इतके इझी बनत आहेत ना, एकदम पटापट वळले जात आहेत. अजिबात काही त्रास होत नाही आहे. जर तुम्हाला एकसारखे सगळे लाडू हवे असतील तर आपण चमच्याने सुद्धा हे मिश्रण काढून घेऊ शकतो आहे आणि एकसारखे एकाच प्रमाणात एकसारखेच आपले लाडू बनतील. आणि असे पटापट कोमट जो आहे आपलं हे सारण तोपर्यंत आपण हे लाडू वळून घ्यायचे पटापट. आणि मस्त असे बघू शकता लाडू आपले तयार झालेले आहेत की नाही. सुंदर एक नंबर रेसिपी आहे बघा. तुम्ही नक्की ट्राय करा या संक्रांतीला, कारण इतके छान वळले जातात ना हे लाडू की इतर आपण गुळाचे नुसते बनवतो ना लाडू ते गरम गरम आहेत तोपर्यंतच वळतात, थंड झाले की वळत नाहीत अजिबात. पण आपण जी खजूर वापरली ना खजूरमुळं मस्त बाइंडिंग आलेलं आहे. आणि हे जे मिश्रण होतं आपलं ते थंड झालं ना तरीसुद्धा ह्याचे लाडू मस्त असे वळले जात होते. पण बघा मस्त अशी हेल्दी रेसिपीसुद्धा झाली आहे की नाही आपली खजूरमुळे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. आणि मुलांना तर अशा प्रकारचं हेल्दी नक्की खायला घाला. आणि थंडीमध्ये तर अशा प्रकारच्या पदार्थ आपण खाल्लेच पाहिजे, मुलांनीसुद्धा खाल्ले पाहिजेत. याच्यामधून आपल्याला प्रोटीन मिळतं, आयर्न मिळते, भरपूर असं आपल्याला ह्याच्यामधून फायदे असतात. त्यामुळे ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा. आणि तीळ तर तुम्ही विचारूच नका, तिळाचे किती अनेक फायदे आहेत.